भारत माता की अनुदान आमच्या अनुदान आमच्या अनुदान आमच्या हक्काचं अनुदान आमच्या हक्काचं भारत माता की भारत माता की 100% अनुदान नमस्कार, मराठी नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आलेलो आहे आझाद मैदान या ठिकाणी मुंबई। काही शिक्षकांचा गेली 10 तारखेपासून मागच्या महिन्याच्या 10 तारखेपासून धरणे आंदोलन चालू आहे, पण सरकारचं कुठलंही लक्ष नाही असं शिक्षकांचं म्हणणं आहे। जाणून घेऊया शिक्षक समूह संघ यांचे पदाधिकारी आहेत आपल्यासोबत। काय सांगाल सर धरणे आंदोलनाबद्दल? सर, गेल्या 10 तारखेपासून म्हणजे आज 23वा आंदोलनाचा दिवस आहे। गेल्या 23 दिवसापासून या महाराष्ट्र राज्यातील कानाकोपऱ्यातून आमच्या महिला भगिनीसह लहान मुलासह आम्ही या मैदानावर ठाण मांडून बसलो आहोत। आमची एकमेव मागणी आहे की 15/11/2011 आणि 4 जून 2014च्या शासन निर्णयातील जे सूत्र आहे ते धोरण सरसकट या सर्व शाळांना लागू करावा आणि हक्काचं 100% वेतन आम्हा सर्व बांधवांना मिळावं, या एकमेव मागणीसाठी गेल्या 23 दिवसापासून हा लढा आम्ही या ठिकाणी उभारला आहे। परंतु अद्यापपर्यंत महाराष्ट्र सरकारचं कुठलंही आमच्याकडे लक्ष नाही। आता आज म्हणजे 4 वाजेच्या दरम्यान एक महत्त्वपूर्ण बैठक माननीय शिक्षण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहेत, परंतु ही बैठक होत असताना या बैठकीला आमच्या समन्वय संघाचे 2 पदाधिकारी त्यांनी बोलवले, त्याबद्दल स्वागत आहेत। परंतु मागणी हीच होती की या बैठकीमध्ये फक्त समन्वय संघ आणि शिक्षण मंत्री व अधिकारी यांच्यातच ही बैठक व्हायला हवी होती। यांनी या बैठकीमध्ये सर्व राज्यातील शिक्षक आमदारांनाही बोलवलं, हरकत नाहीत, पण माझी राज्यातील सर्व शिक्षक आमदारांना सर्व शिक्षक प्रतिनिधींना विनंती आहे की ज्या प्रश्नासाठी ही बैठक लावली आहे त्याच प्रश्नावर आपण लक्ष केंद्रित करावं आणि ज्या प्रश्नासाठी गेल्या 22 दिवसापासून शिक्षक समन्वय संघ उन्हातान्हात या ठिकाणी बसला आहेत त्या प्रश्नाला न्याय देण्याची भूमिका आपण सर्वांनी घ्यावी, या एकमेव मागणीसाठी आम्ही या ठिकाणी बसलो आहोत। ही मागणी जर मान्य झाली तर महाराष्ट्रातले 40,000 कुटुंब सुखी होतील, 40,000 शिक्षक बांधवांचा प्रश्न कायम स्वरूपाचा सुटेल। सरकार तुमचं आंदोलन गांभीर्याने घेत नाही का? सर, खरं तर सरकारने जर आमचं आंदोलन गांभीर्याने घेतलं असतं तर आम्हाला 23 दिवस बसण्याची गरज पडली नसती। तुम्ही बघू शकता महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये हिंदू धर्मामध्ये दिवाळीसारखा सण हा मोठ्या आनंद उत्सवामध्ये साजरा केला जातो, पण आमच्या महाराष्ट्रातील हजारो बांधव, हजारो आमच्या महिला शिक्षिका तुम्ही बघू शकता पाठीमागं अतिशय आपल्या लहान लहान लेकरासोबत, खरं तर त्या लेकराचं मामाच्या गावाला जाऊन एक आनंद उत्सव साजरा करण्याचं वय असतं, दिवस असतात, पण ते लेकरं मामाच्या गावाला न जाता आपल्या आई बापाच्या हक्काच्या पगारीसाठी या आझाद मैदानात मुंबईत येऊन बसलेत। आणि त्या दिवाळीसारख्या सणाला सुद्धा आम्ही याच मैदानावर चटणी भाकर खाऊन त्यांनी या ठिकाणी दिवाळी साजरा केलीत। या महाराष्ट्रातले सर्व आमदार मंत्री हे सर्व आपल्या कुटुंबासमवेत अतिशय आनंद उत्सवामध्ये दिवाळी साजरा करत होतो, पण आम्ही या मैदानावर काळी दिवाळी साजरा केली तरीसुद्धा शासनाने गांभीर्याने घेतलं नाही। माननीय या राज्याचे संवेदनशील असे मुख्यमंत्री आहेत, त्यांना माझी नम्र विनंती आहे, खरं तर त्यांना हा प्रश्न सोडवायचा आहे, त्यांच्या बोलण्यातून आम्हाला ते दिसूनही आलं, परंतु त्यांनी जी तारीख दिली, जी तारीख खरं तर खूप दूर दिली होती। हा त्यांनी जर ठरवलं असतं, जर त्यांनी स्वतःची राजकीय इच्छाशक्ती वापरली असती तर 2च दिवसात हा प्रश्न कायमचा सुटला असता, परंतु त्यांनी 1 तारीख म्हणजे आजच्या दिवशी ती बैठक लावली, ज्या बैठकीकडे महाराष्ट्र राज्यातील कानाकोपऱ्यातील सर्व शिक्षकांचं लक्ष लागून आहेत। फक्त शिक्षकाचं नाही तर हे आंदोलन गेल्या 22 दिवसापासून चालू असताना महाराष्ट्रातील इतर जो घटक आहेत, मग तो सर्व सामाजिक असेल, वैद्यकीय असेल, शैक्षणिक असेल किंवा शेतकरी राजा असेल, कारण आम्ही सर्व शेतकऱ्याचे लेकरं आहोत, या सर्वांचं सुद्धा या बैठकीकडे लक्ष लागून आहेत की या बैठकीमध्ये तुम्हाला खरंच न्याय मिळेल का, तुम्हाला त्या बैठकीत काही तोडगा होईल का। म्हणजे एवढा मोठा अतिशय गांभीर्याचा प्रश्न असताना सुद्धा अजूनही सरकारने पाहिजे तेवढं गांभीर्य घेतलं नाही। तुमची पुढची दिशा काय असेल? आमच्या सर्व उपस्थित सर्व समुदायांचा, या शिक्षक समन्वय संघाचा आणि या सर्व शिक्षक बांधवांची एकच दिशा आहे। आज 4 वाजता जी बैठक होणार आहे, आमच्या शिक्षक समन्वय संघाचे काही प्रतिनिधी, सर्व राज्यातील जे शिक्षक प्रतिनिधी आहे, शिक्षक आमदार यांच्या समवेत माननीय शिक्षण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जी बैठक होणार आहे, त्या बैठकीमधून फक्त सकारात्मक निर्णय आम्हाला नको आहे, तर आम्हाला आदेश हवा आहे, कॅबिनेट निर्णय हवा आहे। जोपर्यंत कॅबिनेटमध्ये त्याचा डिसिजन होत नाही, तो निर्णय होत नाही, तोपर्यंत या महाराष्ट्रातील इथं जमा झालेला कुठलाही शिक्षक माघारी घरी जाणार नाही। ज्या प्रमुख मागण्या काय असतील अजून?
आमच्या प्रमुख एकमेव मागणी आहे की या महाराष्ट्रातील 40,000 शिक्षकांचा कायमचा वनवास जर संपवायचा असेल तर 15/11/2011 आणि 4 जून 2014 या शासन निर्णयातील ज्या अटी व शर्ती आहे, जे नियम आहे, त्या अटी व शर्ती सरसकट या सर्व पात्र शाळांना लागू कराव्या, जेणेकरून या सर्व शाळांना 100% अनुदान मिळेल. भारत माता की जय, भारत माता की 100% अनुदान, 100% अनुदान. अरे असं कसं देत नाही, अरे असं कसं देत नाही. भारत माता की, भारत माता की. शिक्षक एकजुटीचा विजय असो, शिक्षक एकजुटीचा शिक्षक एकजुटीचा. काही महिला शिक्षिका सुद्धा आहेत आंदोलनामध्ये. विचारूया त्यांचं काय म्हणणं आहे. क्या कहेंगे आंदोलन के बारे में? सर नमस्कार, मेरा ये बोलना है कि सन 2005 से हमारी सर्विस है, 17 साल सर्विस को हो गया. हम हमेशा जब भी होता है आंदोलन में आते हैं सरकार हमें 20% देती है और फिर हमें छोड़ देती है. अब 40% पे लाया है, तो जो ये 60% का हमारा नुकसान है. इसके पहले जो हमारा बिल्कुल ही अनुदान नहीं था वो नुकसान, फिर 20% हुआ तो 80% का नुकसान, फिर अभी 40 हुआ तो 60% का नुकसान. क्या नुकसान सहने के लिए शिक्षक है? शिक्षक जो एक टीचर बनाता है, एक मंत्री बनाता है, एक डॉक्टर, न जाने कितने बच्चे मेरे साथ मुझसे पढ़े हुए डॉक्टर इंजीनियर बन गए. ऐसे बच्चे जब मिलते हैं और ये पूछते हैं क्या टीचर आपकी पगार हुई, तो मैं क्या उनको उत्तर दूं कि आज तक पगार नहीं हुई. बच्चे हमारे पढ़ाए हुए बच्चे डॉक्टर इंजीनियर बन गए. आपने हमें आज भी आज़ाद मैदान बुलाया, कल भी आज़ाद मैदान बुलाया. ये खेल बंद कर दीजिए. हमें आज़ाद मैदान आना अच्छा नहीं लगता, क्योंकि जो बच्चे हमारे पढ़े हुए हैं, हमसे द्वारा पढ़े हुए हैं, वे हमें फ़ोन करते हैं और पूछते हैं क्या हुआ टीचर आप फिर आज़ाद मैदान में दिखी. कितनी शर्म हमें लगती है. हमारी शासन को क्यों शर्म नहीं आता कि महिला बार बार आकर के इनसे बोलती है 22 साल हो गया, 20 साल हो गया. ये खेल बंद कर दीजिए. मेरे ही स्कूल का एक क्लर्क था जो अभी बिना पगार के रिटायरमेंट हो गया. 40% होने के जस्ट 2 महीना 3 महीना पहले रिटायर हो गया. अभी बैठ के रो रहा है. ऐसा क्यों कर रहे हो? दुनिया के बच्चों का भी भविष्य हम बनाते हैं, हमारे बच्चों का भविष्य क्या? हमारे बच्चों को डॉक्टर इंजीनियर बनने का अधिकार नहीं? कैसे बनाऊँ मैं डॉक्टर बनाने जाऊँ तो उसके लिए भी दुनिया भर के डोनेशन है, दुनिया भर के चार्जेस हैं. कहाँ से लेकर के आऊँ? फ्री कुछ होता नहीं. आप पगार देते नहीं तो क्या करूँ? बच्चे को जन्म देने का मैंने पाप कर दिया कि उनको रोड पे ही छोड़ दूँ? तो रोड पे तो मुझसे छोड़ा जाएगा नहीं. शासन मुझे जवाब दे, मैं मेरे बच्चों का क्या करूँ? मैं ही नहीं, मेरे जितने भाई बहन हैं ये सब अपने बच्चों का क्या करें? क्योंकि हमने तो अपनी ज़िंदगी को अपने शासन के नाम कर दिया, लेकिन क्या हम अपने बच्चों को भी शासन के नाम कर दें? मैं अगर नहीं कुछ है तो शासन उनको अपने प्रमाण पे अच्छी खासी नौकरी देना, अच्छा खासा पगार देना. हम तो सरकार की नौकरी पे थे. हमारी जब शादी भी हुई तो ये हुआ हम लोग गवर्नमेंट एम्प्लॉई हैं. आज तक सब बोलते हैं क्या हुआ भाभी आपकी पगार आई? नहीं रे बेटा, अभी तक नहीं आई. 17 साल वय के निकल गए, उम्र हो गई 40 की, तो क्या 58 साल रिटायरमेंट तक भी पगार नहीं होने वाली है क्या? तो हमें जवाब दे दिया जाए. शासन से आपका क्या कहना है? शासन से ये कहना है कि हमें 100% अनुदान दीजिए. हाथ जोड़कर विनती है. हमसे ऐसी कौन सी भूल हो गई जो हमने D.Ed. B.Ed. कर लिया? अगर हमसे यह भूल हो गई तो हमें क्षमा करिए. D.Ed. B.Ed. कॉलेज आप बंद कर दीजिए प्लीज़. मेरा हाथ जोड़ के विनती है. हमसे गलती हो गई. हमारे छात्र जो हम पढ़ाते हैं उनसे गलती मत करवाइए. कम से कम उनको ये मालूम पड़ना चाहिए कि टीचर बनना एक अपराध है. ये अपराध वो ना करें जो अपराध हमने कर दिया. इसके लिए शासन मुझे अगर कोई सज़ा भी देगी तो मुझे कबूल है, लेकिन मेरे सारे मित्रों को जो है पगार दे दीजिए. मैं उनके लिए सज़ा लेने के लिए भी तैयार हूँ, लेकिन अनुदान चाहिए. और एक बात और शासन से बोलना चाहूँगी, फिर इस बार आकर के ये मत बोल देना कि अभी 40 दिया था 20% और बढ़ा रहा हूँ. हाथ जोड़कर विनती करती हूँ, भीख नहीं मांग रही हूँ, अपना अधिकार अपना हक मांग रही हूँ, जिसका मुझे प्रामाणिक तौर से मालूम है कि मेरा क्या हक और क्या अधिकार है. तो मुझे मेरा अधिकार दीजिए, भीख मत दीजिए. भीख के अधिकारी हम नहीं हैं. धन्यवाद. काही अजून महिला शिक्षक आहेत, जाणून घेऊया त्यांचं मत काय आहे. नमस्कार सर. 10 ऑक्टोबरपासनं इथे चालू आहे आमचं आझाद मैदानावर, आणि सगळ्यांनी हसत मस्त, सगळ्यांनी भारतातले एकही असं नसेल की ज्यांनी घरी दिवाळी नाही ना. आमचे बंधू आमच्या भगिनी या आझाद मैदानावर काळी दिवाळी करत होत्या. छोटे छोटे मुलं घेऊन आम्ही बसलेलो आहोत. मला हे म्हणायचं नाही, म्हणजे आम्हाला अनुदान दिलं आहे आणि काही लोक
आता रिटायरमेंटला आलेले आहे, एक्सपायर झालेले आहे सर. समान वेतन द्यायला पाहिजे अनुदान दिल्यानंतर. जे अनुदानित आहे त्यांच्याबरोबर आम्हाला समान अधिकार का अधिकार नाही? डिग्री सारखी, काम पण सारखं, मग पेमेंटमध्ये कम्पॅरिझन का? मला शासनाला प्रश्न करायचा, जे लोक एक्सपायर झाले त्यांना रिझर्वेशन देणार आहे का? त्यांच्या मुलासाठी शिक्षणासाठी रिझर्वेशन मिळणार आहे का? जे एक्सपायर झाले आहे ते, जे आता रिटायरमेंटवर आहे त्यांना तर विना वेतन काम करून रिटायरमेंट, त्यांच्या मुलांचं काय सर भवितव्य? रिझर्वेशन करणार आहे एज्युकेशनसाठी, त्यांच्या जॉबसाठी रिझर्वेशन करणार आहे? खूप मोठा प्रश्न आहे. आणि या प्रश्नामधून आम्हाला इथून हे शापित जीवन असल्यासारखं वाटते, अपमानास्पद. कुठेही गेलं तर मुलांना धड काही आम्ही देऊ शकत नाही. ॲज अ टीचर म्हणून सांगायला समाजामध्ये आहोत, पण काहीच नाही. आमची इकॉनॉमिकल कंडिशन काहीच नाही, मुलांच्या इच्छा नाही, चांगल्या शाळेमध्ये नाही. जिल्हा परिषदेमध्ये मुलगा शिकत आहे आणि मला हजबंड पण नाही आहे. यदा कदाचित आता आमचे 37-38 बंधू मरण पावलेले आहे. कदाचित कोण दिवस येई कसा कोण जाणतो. समजा माझी डेथ झाली तर माझ्या मुलाचं भवितव्य काय? कोण दत्तक घेणार आहे का? सरकार जर घेत असेल ना असं आमच्या मुलांचं रिझर्वेशन करत असेल ना एज्युकेशनमध्ये, जॉबमध्ये, नका देऊ आम्हाला काही, आम्ही हे करते. पण आमच्या मुलांचं, आमचं तर गेलं आहे, आमचं आयुष्य गेलं आहे, पण मुलांचं काय? आमच्या गुन्हा केला आहे का? आम्ही तुम्हाला समाज घडवून देतोय, चूक नाही करत, तरी पण पेमेंटमध्ये कम्पॅरिझन का? हात जोडून विनंती आहे, इथून आम्हाला मुक्त करावं सरकारला. महिला शिक्षकांचं भावनिक आव्हान आपण पाहू शकता. आणि मुलगा सुद्धा बघा, लहान मुलाचे शासनाने अश्रू सुद्धा पाहायचे आहेत की जेणेकरून शासनाला पांजर फुटेल. या बोल ना, कालची सरकार काल बोललं तेच बोल ना, काल बोललं तेच बोल. अनुदान आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. 100% अनुदान मिळालंच पाहिजे. कॅमेरामॅन राजूसह मराठी नेटवर्क न्यूज, आझाद मैदान, मुंबई. भारत माता की जय. खाली बसा, खाली बसा आता.